आज मी तुम्हाला झटपट बनणारा असा मसाला डोसा दाखवणार आहे। तर याच्यासाठी मी डाळ तांदूळ वगैरे काही भिजत टाकलेलं नाही आहे। इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहे। तर हे तांदूळ मी जे नेहमी वापरते इंद्रायणी तांदूळ आहे। तुमच्याकडे जे तांदूळ असेल ते घ्या। आणि इथे मी अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे। तर आता हे दोन्ही मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा इथे मेथी दाणे घातलेले आहे आणि इथे पाऊण कप दही घेतला आहे। तर अर्धा दही घातलेला आहे आणि पाणी टाकून याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता उरलेले तांदूळ आणि उरलेलं दही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा ते तांदूळ देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेले आहे। आता त्याच भांड्यामध्ये मी इथे उडीदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याची आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। तर जास्त जाड हे ठेवायचं नाही आहे आणि आता आपण हे त्या तांदळाच्या पेस्टमध्ये टाकून घेणार आहोत। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला जसं बॅटर हवं आहे डोशांसाठी तसं आपण त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आता मी इथं बटाट्याची चटणी बनवणार आहे म्हणून मी 10 ते 15 मिनिटांसाठी बॅटर साईडला ठेवलेला आहे। आता 10 ते 15 मिनिटांनी त्याच्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित। आणि त्याच्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडं घट्ट झालेलं होतं। मला थोडं डोशांसाठी पातळ बॅटर हवं होतं। आता मी इथे अर्धी पुडी इनोची टाकून घेतलेली आहे आणि त्या इनोवर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे एकदा मिक्स करून घेतलेलं आहे 1 मिनिटांसाठी। तर आता इथे मी लोखंडी तव्यावरच हे डोसे बनवणार आहेत। तर मी आधी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। तवा हा थोडासा गरम झालेला आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी शिपडून त्याच्यावर असा कपडा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तवा थोडासा थंड होईल। आता त्याच्यावर हे बॅटर टाकून असं गोल पसरवून घ्यायचं आहे। असा चमचा गोल फिरवायचा आहे म्हणजे बॅटर हे सगळीकडे सारखंच पसरलं जाईल। तर मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे। आता त्याच्यावर मी थोडंसं वरून तेल टाकून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर त्याच्यावर बनवा। तर तुम्ही बघू शकता डोशाची खालची बाजू ही व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे। तर आपल्याला हा डोसा फक्त एकाच साईडनी भाजायचा आहे। तर त्याच्यावर मी इथे बटाट्याची चटणी टाकून घेत आहे आणि त्याचा असा रोल करून घेणार आहे। तर आपला छान असा मसाला डोसा तयार झालेला आहे। तर आता आपण जवळून बघूया, छान अशी जाळी पण पडलेली आहे त्याला। आपण आता अजून एक डोसा बनवणार आहे। ओल्या कपड्याने तवा आधी पुसून घेतला आणि त्याच्यावर बॅटर पसरवून घेतलेला आहे आणि त्याला छान असा गोलाकार आकार दिलेला आहे। तर नंतर आपण त्याच पद्धतीने डोसा बनवायचा आहे। नंतर याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे। तर खूपच छान कुरकुरीत असे डोसे झालेले आहे आणि खूप कमी वेळामध्ये असे झटपट बनलेले आहे। जेव्हाही कधी आपल्या मनात येईल तेव्हा आता आपण डोसे बनवू शकतो। तर त्याच्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ रात्रभर भिजत ठेवण्याची गरज नाही आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।